लोक जाहीरनामा म्हणतात, सर्ववर्धन कोण वचननामा म्हणतं. आम्ही त्याला संकल्पनामा म्हणून आज आम्ही प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी त्या इथं आज आम्ही आमचा संकल्पनामा जाहीर केलेला आहे. या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलेले जवळपास 9,954 कोटीचे कामं झालेले आहेत. मग नॅशनल हायवेचे जवळपास 7,000-7,500 कोटीचे, मेडिकल कॉलेजचं जर पाहिलं तर जवळपास 4,500 कोटीचं आहे. त्यानंतर पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून 477 कोटीची कामं झाली. सैनिक स्कूलचं जे अध्यात्मिक म्हणजे त्याचं मॉडर्नायझेशन याकरता 275 कोटी, साको आणि या बाकी संपूर्ण बांधकाम याच्यातनं 231 कोटी, CRF फंडातून 209 कोटी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं जवळपास 146 कोटीचे कामं झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 190 कोटीची कामं झाली. भुयारी गटर योजनेचे जवळपास 43 कोटीचे कामं झाली, 44 कोटी साधारण. पाणी पुरवठ्याचे जवळपास 74 कोटीचे झाले. आणि इतर लोकउपयोगी जे विकास कामं आहेत ते 200-250 कोटीचे झाले. एकंदरीत हा संपूर्ण वचननामा या ठिकाणी मी म्हणजे ज्यांनी मला आजपर्यंत मतदान केलं, त्यांनी योगदान दिलं, त्यांच्या विश्वासाला त्यांना जे अपेक्षित होतं ते संपूर्ण कामं मार्गी लावलेत. पण आपल्याला जसं माहीत आहे, जसं कुठलाही व्यक्ती मरस तोपर्यंत तो एक म्हणजे शिकतच असतो. तसं कुठल्याही विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाढती लोकसंख्या, आपण लोकसंख्येच्या माध्यमातून म्हणजे विकास कामं ही एक कायमस्वरूपी एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि निश्चितपणे याच्या व्यतिरिक्त जे म्हणून काय संपूर्ण लोकांच्या मागण्या निश्चितपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते आम्ही पूर्णत्वास नेऊ. या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली गेले 10 वर्षामध्ये घोषणा झाल्या नाही, घोषणा कमी झाल्या, पण कामं मात्र झाली, भरपूर झाली. ठिकठिकाणी देशभरात कुठल्याही राज्यात जर तुम्ही गेला आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात गेला तर आपल्याला विकास कामांचं संपूर्ण चालू झालेले आणि संपूर्ण तिथं पूर्णत्वास गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सांगत असताना मला एक सांगावंसं वाटतं की हे कधी होतं, जेव्हा एक स्टेबल गव्हर्मेंट असतं त्यावेळेस जेव्हा स्टेबल गव्हर्मेंट असतं तेव्हा स्थिरता असते. स्थिरता जेव्हा असती त्यावेळेस नियोजनबद्ध कार्यक्रम जो त्याला आपण 5 इयर प्लॅन म्हणतो, ते 5 इयर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तो पूर्ण आपण घेऊ शकतो. 10 वर्षाच्या कालावधीत झालेले कामाचं जर आपण संपूर्ण एका जोगा जर बघितला तर गेले 55 वर्ष ज्यांचे काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण ठिकठिकाणी संपूर्ण केंद्रात आणि सगळ्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. मग का झालं नाही हा प्रश्न लोकांना आता विचारायला लागले. आणि आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे सर्व त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी कामं झाली ते वाखाणण्यासारखे. आणि ह्या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे त्यांच्यात एवढी अस्थिरता आहे, एवढं म्हणजे त्यांच्याकडं म्हणजे पंतप्रधान कॅन्डिडेटवरनं वादावादी चालू आहे. आणि एवढं अस्थिर संपूर्ण असताना तिथं नियोजन शून्य. आणि त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा मी तर म्हणते महाभकास आघाडी, कारण की त्यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे
पालथ्या घड्यावरती पाणी